गुड आफ्टरनून, नमस्कार. गेले 28 आठवडे आपण यूट्यूबच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतोय त्या यूट्यूबची सुरुवात जरी अलीकडच्या काळातली असली तरी माध्यमाचा खूप मोठा इतिहास आहे आणि आज आपण त्याच विषयावर गप्पा मारणार आहोत. माध्यमांचा एकंदरीत इतिहास, सध्याची परिस्थिती, त्याच्यातनं आपण हा जो बदल झाला आहे किंवा त्याचा जो स्फोट झाला आहे याच्यातनं काहीतरी हरवत चाललंय का, किंवा त्याची बलस्थानं सोडून आपण दुसऱ्या गोष्टी कुठल्या तरी घेतोय आणि त्याच्यावर फोकस करतोय का, हे सगळे प्रश्न आज आपल्यासमोर आहेत आणि याच्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. आणि आपल्या नशिबाने आपल्याला या क्षेत्रातील एक मातब्बर व्यक्तिमत्व आज पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेलं आहे. तर त्यांची ओळख मी नक्की करून देईन. आकाशवाणी, दूरदर्शन आणि डिजिटल मीडिया या तीनही माध्यमातून गेली 40 वर्ष ज्यांनी मुक्तपणे संचार केला आहे असं व्यक्तिमत्व आज आपल्यासमोर आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढची अनेक वर्ष, पुढची जवळजवळ 20-22 वर्ष शिक्षणाच्या माध्यमातून दूरदर्शनतर्फे जे अनेक कार्यक्रम झाले त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग होता. स्वतःची 2 पुस्तकं, एक इंग्रजीमधलं आणि एक मराठीमधलं माध्यमाच्या संदर्भात त्यांनी लिहिलेलं आहे. सध्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये ते विभाग प्रमुख म्हणून काम करतात, मीडिया विभागाचे. आणि जे अनुभव त्यांनी घेतले, मीडियाचं लहानपण, मीडियाचं तारुण्य, म्हणजे भारतीय मीडियाच्या संदर्भात मी म्हणतोय, ज्यांनी अनुभवलं असे डॉक्टर केशव साठे सर आज आपल्याशी गप्पा मारणार आहेत. सर नमस्कार आणि स्वागत आहे कार्यक्रमात. थँक्यू व्हेरी मच. तर आपण आता सुरुवात करूया. मी माध्यमाच्या इतिहासाविषयी थोडंसं म्हटलं तर आजच्या परिस्थितीकडे येण्याच्या आधी आपण थोडासा इतिहासाविषयी आम्हाला सांगा आणि आपली परंपरा काय आहे, एकंदरीत माध्यमाची परंपरा काय आहे. खरंच आहे, कारण ती जाणून घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. दूरदर्शनवर मी 5 वर्ष होतो आणि 1980 ते 85 आणि दूरदर्शन मुंबई 1972 साली सुरू झालं. त्यामुळे पहिल्या 10 वर्षाचा जो सुवर्ण काळ होता त्याचा मी एक भाग होतो. याचा फार मोठा आनंद मला आहे. दूरदर्शन खरं सुरू झालं देशामधलं ते 1959 साली, 15 सप्टेंबर 1959 नवी दिल्ली. आणि मग हळूहळू विकास होतो. मुंबई, मग कलकत्ता आणि संपूर्ण देशभर. आता जवळजवळ देशभर 92-93% ठिकाणी दूरदर्शनचे कार्यक्रम बघता येतात. हे फार मोठं बळ किंवा स्ट्रेंथ दूरदर्शनची आजही आहे. म्हणजे तुमचं सॅटेलाइट चॅनल, केबल जिथं पोचत नाही तिथं दूरदर्शनची DTH वाहिनी पोचते. हा एक हायलाइटेड मुद्दा आहे. दूरदर्शनचा काळ आणि आत्ताचा काळ याचा मी एक 40 वर्षाचा जर काळ काढला तर त्याची विभागणी अशी करता येईल की पहिले 10 वर्ष हा शिकण्याचा काळ होता, कारण माध्यम नवीन होतं. आपल्याकडे रेडिओची माणसं तिकडं आली, त्यामुळं रेडिओच्या माणसांना कॅमेरावर काम करावं लागलं. नाटकात काम करणारी माणसं आली, NSD मधली माणसं आली आणि लेखक वगैरे आले काही. त्यामुळं थोडं शिकत ते करत होते आणि साहजिक आहे. पण जसं जसं ट्रेनिंग मिळत गेलं तसं त्यांना दूरदर्शन हे माध्यम समजायला लागलं आणि मग दूरदर्शनचे कार्यक्रम तयार व्हायला लागले. पहिली 10 वर्ष शिकत नवन काही करत, म्हणजे तुम्हाला कदाचित माहीत असेल, माहीत नाही मला, गजरासारखे कार्यक्रम दूरदर्शनचे खूप गाजले. नाटक, नंतर मुखवटे आणि चेहरे, प्रतिभा त्या विभागात मी काम केलं. तो अनुभव मला जवळजवळ 2 वर्ष मिळाला. आणि एकूण आमची सत्ता होती, एकमेव चॅनल होतं. त्याचा पुढे तोटाही झाला, तो नंतर सांगतो. पण त्यामुळं आम्हाला भरपूर खेळायला मिळालं, स्वातंत्र्य होतं, आजही आहे. पण जेव्हा 1992 मध्ये सॅटेलाइट चॅनल आले, स्टार TV आला, बोल्ड अँड ब्युटिफुल सारख्या मालिका आल्या आणि सगळं परिमाणच बदलून गेलं भारतातलं. CNN डायरेक्ट गल्फमधलं युद्धच दाखवलं, आपल्या हॉलमध्ये घेऊन आले ते. हा फार मोठा शॉक होता, कल्चरल शॉक होता. आणि आमच्यासाठी असा होता की आता आम्हाला स्पर्धक आले होते. स्पर्धक आल्यामुळं उत्पन्न, रेव्हेन्यू कमी होत, म्हणजे प्रेक्षक कमी होत गेले. याचं कारण असं की जे स्पर्धक होते ते तगडे होते, इंटरनॅशनल होते, वाटले गेले अगदी. आणि कॉर्पोरेट लेवलचे होते, त्यांच्याकडे बजेट प्रचंड होतं.
तुलनेने आमच्याकडं बजेट फारसं नव्हतं, पण आमच्याकडं कल्पनाशक्ती होती, आमच्याकडं नेमकं काय द्यायचं आहे याची थोडी दृष्टी होती. त्यामुळं आम्ही थोडा काळ सस्टेन केलाही. पण जेव्हा हे कार्यक्रम आले तेव्हा मात्र आमचे जे दिल्लीमध्ये बसलेले अधिकारी आहेत ते म्हणाले आता काय करायचं, दूरदर्शनची लोकप्रियता कमी होती आहे. आणि मग तिथं एक चूक दूरदर्शननी केली, ती म्हणजे सॅटेलाईट चॅनेलवर जे नाच गाण्याचे बुगी बुगी सारखे कार्यक्रम येत होते त्याची कॉपी करायला सुरुवात केली दूरदर्शन. त्यामुळे आमचं जे शक्तीस्थळ होतं, संगीत, साहित्य, संस्कृती, समाजसेवा, या सर्वातलं जे काही रस आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत होतो तो हळूहळू कमी व्हायला लागला. म्हणजे आम्ही जर आमचाच USP टिकवून ठेवला असता तर आज दूरदर्शनची ही स्थिती झाली नसते. त्यामुळं हा इतिहास जेव्हा आपण बघतो तेव्हा एक लक्षात येतं की तुमचा नेमकं शक्तीस्थळ काय आहे त्याच्यावर जे लक्ष केंद्रित करायला पाहिजे ते आपण केलं नाही. आणि मग आता तर दूरदर्शनचे कार्यक्रम कोणी काही विचारतात, अरे दूरदर्शन चालू आहे का, अशा पद्धतीचे काही जण विचारतात. मला त्याची टीका करायची नाही या माध्यमावर, ते अजूनही खूप चांगले कार्यक्रम काही प्रमाणात करतात, पण स्पर्धाच एवढी मोठी आहे, त्याच्या पुढं त्या गर्तेमध्ये आपण टिकूच शकत नाही. तर हा एक थोडा. आणि दुसरं असं की दूरदर्शन हे माध्यम असं आहे की ते धड सिनेमा पण नाही आणि नाटक पण नाही. तुमच्या लक्षात, नाटक आपण स्टेजवर बघतो, लाईव्ह बघतो, सिनेमा मोठ्या पडद्यावर बघतो. टेलिव्हिजन मधलं माध्यम आहे, ते इंटिमेट माध्यम आहे, म्हणजे समीप थिएटर जसं असतं तसं ते माध्यम आहे. त्यामुळं त्या माध्यमावर स्वार होण्याची कॉम्पिटन्सी पण म्हणावी तेवढी वाढली नाही आम्हा निर्मात्यांची. कदाचित त्यांनी एकंदर सगळा गेम बदलू शकला असता, पण ही परिस्थिती आज आपण ह्या ठिकाणी आलेलो. आज न्यूज चॅनल्स खूप आहेत, भरपूर चॅनल आहेत, 80-90 चॅनल दूरदर्शनचे आहेत, स्पोर्टचे आहेत, न्यूजचे आहेत, कृषी दर्शन सारखा नॅशनल चॅनल आहे, राज्यसभा लोकसभेचे चॅनल तुम्ही बघता. पण जो रीच पाहिजे तो रीच मात्र हरवत चाललाय. आता बरोबर आहे, म्हणजे मी याला थोडंसं पुढे जाऊन असं ह्याला जोडण्याचा प्रयत्न करीन की दूरदर्शनला स्पर्धा आली आणि ज्यांनी स्पर्धा केली त्यांनी मला वाटतं बऱ्यापैकी अनुकरण केलं आणि लोकाभिमुख लोकांना, म्हणजे थोडक्यात त्यांनी सिनेमा केला. तुम्ही जसं म्हटलं की ते सिनेमा किंवा नाटक नाहीये, पण तो सिनेमा करण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यानी लोकप्रियता वाढली, पण आपला जो बेस त्याच्यामध्ये होता तो हरवला. तो बेस हरवला. आणि त्याच्यामुळे आज कदाचित आपण म्हणजे आजच्या परिस्थितीविषयी आपण बोलू, पण आजची जी परिस्थिती आहे त्याला हा भाग कारणीभूत असेल. त्याच्यामुळे लोकांना सवय झाली बघायची, पण 24 तासाच्या बातम्यांचं चॅनल खरंच हवंय का नको हा वेगळा मुद्दा आहे त्याच्यातला. तर थोडंसं शिक्षणाकडे येऊया, म्हणजे मीडिया एज्युकेशन. तर मीडिया एज्युकेशन साधारण मी बघितलं, गुगल केलं तर साधारण 2400 इन्स्टिट्यूट्स आहेत, वेगवेगळ्या संस्था आहेत ज्याच्यामधून आज भारतामध्ये शिक्षण दिलं जात आहे. पण तुमच्याशी बोलताना मध्ये एकदा असं जाणवलं की हे जे अभ्यासक्रम आहेत याच्यामध्ये सुसंगतपणा नाहीये, म्हणजे एकसारखेपणा नाही, त्याच्यामध्ये बरीच विसंगती आहे. तर हे म्हणजे काय आहे नक्की? किंवा तुम्ही प्रश्न विचारतानाचा जो पहिला मुद्दा होता त्याबद्दल आधी बोलतो की लोकांना सिनेमा आणि हे असंच ते नवीन चॅनलवर बघायला आवडायला लागलं. पण ही सवय सुद्धा दूरदर्शननेच लावली बरं का. दूरदर्शनचा रविवारचा सिनेमा, हिंदी सिनेमा, शनिवारचा मराठी सिनेमा आणि छायागीत ते अजूनही चालू आहे. याचे प्रेक्षक दूरदर्शनचे सर्वात जास्त होते. त्यामुळे आम्ही नेहमी गमतीनं म्हणायचो की अरे यात आपलं कॉन्ट्रीब्युशन काय आहे, इथं तर आपण पोस्टमनची भूमिका करतोय, कुणीतरी सिनेमा केलाय तो मी माझ्या TV चॅनलवर लावतोय आणि लोक बघतायत आणि मग त्याचा हे वाढत जातोय. तर मुळामध्ये आपण व्हिडिओ लिटरसीकडे दुर्लक्ष केलं. व्हिज्युअल लिटरसी जी आहे म्हणजे दृश्य साक्षरता. आता ही दृश्य साक्षरता सिनेमामध्ये माणूस ते आम्ही नेहमी च्युइंगम म्हणतो, च्युइंगम तोंडात टाकलं की 2 तास 4 तास 6 तास आपण सगळत बसतो पण सत्व काहीच मिळत नाही. असं या कार्यक्रमातून झालं. पण ही सवय नेमकी इथून सुरुवात झालेली. माध्यम शिक्षणाबद्दल म्हणाल तर मी माध्यम शिक्षणात गेली 15-16 वर्ष काम करतोय.
माध्यम शिक्षण हे सर्वात महत्त्वाचं आहे माध्यम सुधारण्यासाठी आजही. याचं कारण असं आहे की माध्यम शिकलेलीच माणसं चॅनलमध्ये जातात, म्हणजे जायला हवीत. तुम्ही न्यूज चॅनलचा उल्लेख केलात. न्यूज चॅनलमध्ये जी ब्रेकिंग न्यूज वगैरे असते, जेव्हा मुलांना शिकवतो आणि ती शिकलेली मुलं जेव्हा न्यूज चॅनलमध्ये काम करायला जातात, त्या कधी भेटली तर ते म्हणतात, सर अहो तुम्ही काय शिकवलं, वेगळंच शिकवलं. मग मला तसं वाटायला लागतं की आपण चुकीचं शिकवलं की काय. म्हणजे आपण जी सिस्टीम, जी कल्चर, जी पॉलिसी, जी CNN BBC मध्ये आहे, जी आपण शिकवली, ती कमर्शियल इंडस्ट्रियल न्यूज चॅनल पाळायला तयार नाहीये. आज तुम्ही बघाल मराठी भाषा शिकलेला माणूस चॅनलमध्ये आहे, रोज किमान 100 ते 200 भाषेच्या चुका असतात न्यूज चॅनलमध्ये. हेडिंग टायटलच्या चुका असतात, संदर्भाच्या चुका असतात. मग आम्ही प्रोफेशनल, तुम्ही 2400 इन्स्टिट्यूट म्हणता, ती कशासाठी काढलीत? काय लोकांसमोर फक्त गिरणी चालवण्यासाठी काढलीत का? ते खूप वेदनादायी आहे. पण तरी मला असं वाटतं की सरकारने जसं इंजिनियर, मेडिकल याला जसं एक क्वालिफिकेशन असल्याशिवाय चॅनलवर काम करता येणार नाही. म्हणजे मास मीडियाचा डिग्री घेतल्याशिवाय तुम्हाला काम करता, आता प्रत्येक डिग्रीवाला घेतातच असं नाही. म्हणजे जोपर्यंत याला प्रोफेशनल अप्रोच सरकारकडून मिळत नाही, तोपर्यंत या वाहिन्या एकमेकांशी लढत बसणार. त्यात आमची तरुण मुलं म्हणजे भरडली जाणार आणि माध्यमाचा जो विकास व्हायला पाहिजे तो विकास होणार नाही. त्यामुळे मीडिया एज्युकेशनमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो शिक्षणाचा भाग तुम्ही म्हणालात की युनिफॉर्मिटी नाहीच आहे. म्हणजे युनिफॉर्म मेडिकलच्या अभ्यासात असते. मी MBBS झालेला भारतातला कुठल्याही कॉलेजचा मुलगा यांचं लेवल ऑफ इन्फॉर्मेशन नॉलेज मी पुढे जाईल, पण लेवल ऑफ इन्फॉर्मेशन सेम असतं. तसं आमच्याकडे नाही होत. त्यामुळं विद्यापीठ, मला असं वाटतं की सरकारने याच्या युनिव्हर्सिटीज कराव्यात. माध्यमाची मध्य प्रदेशामध्ये आहे पण, आणि संपूर्ण रिहॉलिंग करून एक डिझाईन, एक स्ट्रक्चर तयार करून, जोपर्यंत माध्यम शिक्षण घेतलेला माणूस माध्यमात काम करत नाही तोपर्यंत ते माध्यम चालवता येणार नाही. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा करायला पाहिजे, तो म्हणजे माध्यमाची मालकी. आज माध्यमाची मालकी जर बघायला गेलात तर 8-10 इंडस्ट्रियलिस्टकडे संपूर्ण देशाची मालकी आहे. बरं ती असू देत, पण त्यांच्याकडे टेलिव्हिजन पण आहे, रेडिओ पण आहे, न्यूजपेपर पण आहे, क्रॉस ओनरशिप आहे. याचा तोटा असा होतो की जर एखादा तो क्रॉस ओनरनी ठरवलं की मला हा अजेंडा राबवायचा आहे, एकच आयाम पुढे येतो, एकच आयाम पुढे होतो आणि बातमी मिळतच नाही, प्रोपेगँडा होतो. असं चित्र आपल्याला आजही बघायला मिळत आहे. त्यामुळे माध्यम शिक्षण हे महत्त्वाचं आहेच. सो आता याच्यात आपला जो आजचा विषय आहे की मला असं वाटतं की असा प्रश्न विचारण्याची आता गरज निर्माण झाली आहे की माध्यम नक्की काय आहे? आरसा आहे का, मेकअप आहे का, परिवर्तनाचं साधन आहे? आता ह्या तीनही गोष्टींचं एक एकत्रीकरण, अचूक मिश्रण आहे. तर आता ते अचूक मिश्रण काय असलं पाहिजे याच्याविषयी तुम्ही थोडंसं सांगा तुमच्या अनुभवावरनं. कारण तुम्ही त्यावेळच्या सगळ्या मंडळींना बघितलंय, जी म्हणजे अगदी स्मिता पाटील पासून सुहासिनीताई मुळगावकर, भक्ती बर्वे, भक्ती बर्वे, या सगळ्या मंडळी जे पायोनियर्स आहेत या क्षेत्रातले, त्यांना तुम्ही जवळून बघितलंय, तुम्ही त्यांच्याबरोबर काम केलंय. आणि त्यावेळेला या सगळ्या टीमनी, जरी ते नवीन होतं तरी खूप चांगल्या गोष्टी, म्हणजे माझ्या उल्लेखात अजून काही नावं राहिली असतील तुम्हाला माहिती आहे, पण तुम्ही एक उदाहरण म्हणून सांगितले, तर त्या अनुभवांविषयी सांगा. एखाद दुसरे अशा आयडियाज ज्या वेळेला तेव्हा त्यांनी राबवल्या असतील किंवा तशी उदाहरणं असतील, आणि त्याचा संबंध या प्रश्नाशी किती आहे, म्हणजे आणि तुमचं वैयक्तिक मत काय क्षेत्रातले. तुम्ही एकूण 4 रस्ते एकत्र आणलेले आहेत आणि एक चौक तयार केलेला आहे, पण मी त्या चौकातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. तुमचा पहिला प्रश्न होता की ते एक मेकअप आहे, आरसा आहे का एक संस्कार देणारं साधन आहे? खरं म्हणजे माझ्या दृष्टीनं ते एक संस्कार देणारं साधन असलं पाहिजे, पण ते तेवढंच एंटरटेनिंग असलं पाहिजे. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की तुम्हाला स्टोरी टेलिंग जमलं पाहिजे, तुम्हाला गोष्ट सांगता आली पाहिजे. आपण काय करतो, सगळीकडे गोष्टच सांगतो. हॉटेल चालवतो तेव्हा तो हॉटेलचा मालक जाहिरात करतो, गोष्ट सांगतो.
वर्गामध्ये एखादा अगदी इकॉनॉमिक्स सुद्धा जेव्हा आपण शिकतो तेव्हा कुठली तरी रुपयाचं अवमूल्यन कसं झालं त्याची गोष्ट सांगतो. त्यामुळे गोष्ट हा आपला इंटिग्रल पार्ट आहे. ती गोष्ट सांगण्याची कला दूरदर्शनमध्ये सुरुवातीच्या काळात खूप चांगली होती. म्हणजे प्रतिमाचा उल्लेख आपण केलात. प्रतिमा हा कार्यक्रम केशव केळकर नावाचे आमचे डेप्युटी डायरेक्टर होते, त्यांची ती आयडिया होती की त्यांचं म्हणणं असं की महाराष्ट्रातल्या माणसांना मोठमोठे लेखक, कवी, शास्त्रज्ञ, मोठे शिक्षक बघायला मिळत नाहीत. आपण दूरदर्शनच्या माध्यमातून त्यांना दाखवू आणि त्यांचे विचार लोकांपर्यंत पोचवू. रविवारी सकाळी 9 ते 10 असा 1 तास हा कार्यक्रम व्हायचा. त्यात व्हिज्युअल्स फारशी नसायची. त्याबद्दल माझी स्वतःची तक्रार होती की स्टुडिओमध्ये आम्ही त्या माणसांना बसवायचो आणि ते बोलायचे आणि मग माझे काही कलिग म्हणायचे, अरे विवा शिरवाडकर दिसत आहेत, पु ल देशपांडे दिसत आहेत, जितेंद्र अभिषेकी दिसतात, हेच मोठं व्हिज्युअल आहे. आणि एका अर्थाने बरोबर आहे की ती माणसं तुम्हाला तासभर प्रत्यक्ष समीप शॉटमध्ये, क्लोजअप शॉट्समध्ये, व्हर्टिकल शॉट्समध्ये बघायला मिळतं, त्यांचे विचार ऐकायला मिळणं. आणि कसं आहे की ही सगळी मोठी माणसं कशी घडत गेली, त्यांच्यावर संस्कार कसे झाले, त्यांची प्रगती कशी झाली, त्यांना कुठले संघर्ष करावे लागले, असं एका तासाच्या कार्यक्रमात खूप प्रेरणादायी असं ते कार्यक्रम होते. गजरासारखा कार्यक्रम जो मॅगझिन फॉर्मॅटमध्ये होता, म्हणजे एकच थीम, बरोबर, मग त्याला वेगवेगळ्या स्टोरी गोंफून ते विनायक चासकर करायचे. प्रचंड लोकप्रिय झाला होता, प्रचंड लोकप्रिय झाला होता. नंतर आणखी एक कार्यक्रम हास परिहास नावाचा एक कार्यक्रम होता. तो याकूब सईद आणि बबन प्रभू अशी 2 जण करायची. आणि काही नाही, स्लॅपस्टिक कॉमेडी असायची, एक 20 मिनिटाची 30 मिनिटाची. तो फिल्म इंडस्ट्रीमध्ये इतका पॉप्युलर होता की संजय दत्तने एकदा सांगितलं होतं की मी लहानपणी हा कार्यक्रम मला बघितलेला मला आठवतोय आणि मला आवडतोय. म्हणजे फिल्म इंडस्ट्री म्हणजे माणसं दूरदर्शनवर अत्यंत खुश होऊन ते कार्यक्रम बघायचे. किंवा फुल खिले गुलशन गुलशन तबस्सुम करायचे. त्यामुळे सिनेमातल्या लोकांचे फोन यायचे आम्हाला की आम्हाला यायचं आहे शोमध्ये. आणि हा माध्यमाच्या रीतचा परिणाम आहे. पण एकूण नाट्यसंगीत, शब्दांच्या पलीकडले यासारखे कार्यक्रम हे तुम्ही जो संस्कृतीचा मुद्दा काढलात, तो आरशाच्या पलीकडे जाणार आहे, मेकअपच्या पलीकडे जाणार आहे. मेकअप तर आपल्याला करावाच लागतो, म्हणजे तुम्हाला शूट करताना सुद्धा थोडा मेकअप करावा लागतो, किंवा आपण चिन अप म्हणतो, तर थोडा तो आर्टिफिशियलनेस आणावाच लागतो. पण ते फक्त ती चौकट आणि ती सिस्टीम त्याची ती गरज म्हणून असते, तो गरजेचा आहे. पण संस्कार जो आहे तो इंटिग्रल आहे आणि तो लॉंग लास्टिंग आहे. आणि तो जर आपण मिस केला तर या कार्यक्रमाचं भवितव्य मला खूप अवघड वाटतंय. मी अगदी असं काही मॉरल व्हॅल्यूज या अर्थाने म्हणत नाही, मॉरल व्हॅल्यूज तर आपण घेऊनच जाणार, पण संस्काराची गरजच आहे माणसाच्या एकूण सिव्हिलायझेशनला, पुढच्या पिढीलाही. हे आपल्याला लक्षात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हा गोंधळ. आणि तो वारसा चालवण्याचा एक खूप छान माध्यमाच्या दृष्टीने तो वारसा खूप चांगल्या पद्धतीने चालवला जाऊ शकतो, अजूनही चालवला जाऊ शकतो. म्हणजे आता तुम्ही नाट्यसंगीताचा उल्लेख केला तर आज मुळात त्या काळातल्या नाट्यसंगीतांना बऱ्यापैकी शास्त्रीय संगीताचा बेस होता. आहेच. आज नाट्यसंगीत म्हणून असं वेगळं काही कुठे लागतच नाही. आणि ते जर लागलं तर हे खूप छान आहे अशी प्रतिक्रिया येते, कारण आपण ते विसरलोय. तर म्हणजे अगदी चांगला मुद्दा आहे हा. म्हणजे ह्याच गोष्टी मला असं वाटतं खूप जास्त प्रमाणात त्यावेळेला येत होत्या. वेगवेगळ्या कार्यक्रमांची तुम्ही उदाहरणं दिलीत. शरदाचा चांदणा सारखा कार्यक्रम होता. म्हणजे बघा ना, शरदाचा चांदणा हा म्हणजे आता ललित वगैरे मासिके येतात ना, त्याच स्टाईलचा तो होता. म्हणजे त्यात साहित्य होतं, पण अगदी सगळं खूप साहित्यिकाबद्दल नव्हतं, पण एकूण जे वातावरण आहे, एकूण जी संस्कृती आहे, एकूण जी महाराष्ट्रीयन मनाची रसिकतेची चौकट आहे, त्याचं रिफ्लेक्शन देणारा तो कार्यक्रम होता. त्यामुळे तुम्ही छान वाचलं पाहिजेत, तुम्ही ते समजून घेतलं पाहिजेत, तुम्ही त्याचा रसास्वाद घेतला पाहिजेत, तो कसा घेतला पाहिजे याचं इनडायरेक्टली लोकांच्या मध्ये त्याचं पेरणी व्हायची. आता असे कार्यक्रम कुठे आहेत? एक बुक मार्क सारखा कार्यक्रम झी टीव्हीवर होता, अधूनमधून एखादा दाखवतो, पण ते फक्त अपवाद सिद्ध करण्यासाठीच. असे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं. म्हणजे टीव्ही सिरियल्सचा 2000च्या नंतरचा जो उगम आहे त्याच्यामध्ये थोडंसं जे वाहवले पण आलं, त्याच्यातनं काही चांगलं साहित्य बाहेर आलं. काही चांगल्या साहित्यकृतींवर सिरियल्स झाल्या आणि ते झालं. पण
त्याच्याही पलीकडे काहीतरी आहे याचा विसर थोडासा पडला आणि लोकांना ते आवडत गेलं म्हणून ते वाहवत गेले. आणि त्याला त्याला हो. प्रसिद्धी मिळत गेली. पण मला असं वाटतं कुठेतरी एक युटर्नची गरज आहे आता अगदी. या माध्यमांनी याची दखल घेतली पाहिजे. आणि तीच गोष्ट म्हणजे भाषेचा प्रश्नच नाहीये इथे, मराठी म्हणा हिंदी कुठल्याही म्हणा, भाषेत. सगळीकडे अगदी, अगदी. तोच तो प्रश्न पॅटर्न आहे, आपण तोच वापरू प्रश्न आहे. शकतो. आता तुम्ही मी थोडंसं कॉर्पोरेट सेक्टरकडे येतो. कॉर्पोरेट मीडियामध्ये नेहमीच भारताचा जर विचार केला आपण तर लघु मध्यम उद्योग हे खूप जास्त आहेत. लघु मध्यम उद्योगांनीच स्मॉल स्केल अँड मिडल SMEनीच सगळं बिझनेस आज म्हणजे त्यांच्या खांद्यावर आहे असं म्हणायला हरकत नाही. तर तिथे नेहमी हा प्रश्न पडतो की मार्केटिंगचं माझं बजेट म्हणजे तिथे असा एक प्रश्न असतो की मी खूप जास्त मला एक्सप्रेस केलं पाहिजे बाहेर, पोझिशन केलं पाहिजे बिझनेस म्हणून, तर त्याला खूप जास्त पैसे पडतात, तर मी ते करू नाही शकणार, मग मी काहीच करत नाही. हा एक मुद्दा असतो. किंवा मी एवढं केलं तर मला एवढंच मिळेल, म्हणजे का मी 40 लोकांची माझा व्यवसाय आहे तो मी 400 लोकांचा आहे किंवा 4000 लोकांचा आहे असं दाखवू शकतो का, वगैरे वगैरे असे बरेच असे मुद्दे आहेत, मिथ आहेत काही. तर याच्या संदर्भात कारण तुम्ही कॉर्पोरेट मीडिया विषयी पण खूप तुमचा अभ्यास आहे, तर स्ट्रॅटेजिकली मला छोटी कंपनी असेल तर काय करायला पाहिजे? प्रश्न चांगला आहे आणि महत्वाचा आहे. मुळात काय आहे की एक थोडंच उदाहरण देतो म्हणजे तुमच्या प्रश्नाचं कसं गांभीर्य ते मला सांगता येईल. ट्रेनिंग हा जो प्रकार आहे त्याबद्दल एक ऑर्थोडॉक्स माणूस होता कंपनीतला आणि एक कॉम्पिटंट आणि पुढचं बघणारा होता. तो म्हणतो अरे आपल्या माणसांना ट्रेनिंगला पाठवलं पाहिजे म्हणे. तर तो म्हणतो अरे हो पण तो खर्च किती? नाही पण खर्चाचा उपयोग होईल. आणि म्हणले की ट्रेनिंग केल्यानंतर ते दुसरीकडे गेले तर तो त्याच्यावर उत्तर देतो आणि समजा नाही गेले तर म्हणजे अनट्रेन माणसं आपल्याकडे ठेवायची का? ते जाहिरातीला सुद्धा लागू आहे की कशाला जाहिरातीचा खर्च करायचा, त्यांनी काय फायदा होणार आहे. तर मी असं सांगेन की काही आवश्यकच आहे खर्च. जाहिरातीचा खर्च एवढ्यासाठी आवश्यक आहे, याचा अर्थ प्रॉडक्ट वाईट असता कामा नाही, प्रॉडक्ट चांगलाच पाहिजे. आपण गाडी जर खाली येत असेल तर थोडी देतो की नाही. आपण जेवतो पण काहीतरी डिफिशियन्सी असते म्हणून व्हिटॅमिन्स घेतो, मिनरल्स घेतो. त्या जाहिराती म्हणजे व्हिटॅमिन आणि मिनरल्स आहेत. फक्त त्या कशा घ्यायच्या, मुळात तुम्हाला तुमचा ऑडियन्स जोपर्यंत पूर्णपणे माहीत नाही तोपर्यंत कुठल्याही जाहिरातीचा उपयोग नाही. माझा नेमका ऑडियन्स कोण आहे, मला आणखी कुठला ऑडियन्स वाढवायचा आहे, माझे कुठला कस्टमरकडं माझ्याकडनं दुर्लक्ष झालं काय, कस्टमरने प्रॉडक्टकडं दुर्लक्ष केलं आहे, आपण त्यांच्यापर्यंत कसे पोहोचलो आहोत काय पोहोचलो नाही आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲडव्हर्टायझिंग एकटा काहीही करू शकत नाही. ॲडव्हर्टायझिंग हा संपूर्ण मार्केटिंगचा एक भाग आहे, छोटासा. मार्केटिंग हा खूप मोठा भाग आहे. आणि मग ते झाल्यानंतर म्हणजे जसं 5वी पोळी खाल्ल्यानंतर पोट भरतं, त्याच्या आधी 4 पोळ्या खाव्या लागतात ना. त्यामुळं तो जो भाग आहे तो जाहिरातीचा पुश आहे. त्यामुळे जाहिरात करताना तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टचा व्यवस्थित अभ्यास करायला पाहिजे. माझ्या प्रॉडक्टची पोझिशनिंग काय आहे, माझा प्रॉडक्ट ब्रँडमध्ये कसं रूपांतर करता येईल. मी असं अगदी नॅशनल इंटरनॅशनल ब्रँड असं म्हणत नाही, इव्हन तुमच्या एरियामध्ये सुद्धा गिराईकाने दुकानात गेल्यावर हा प्रॉडक्ट आहे का असं विचारायला लावणारं काहीतरी प्रोसेसिंग तुम्ही मग त्या प्रॉडक्टची चांगली जाहिरात करा, चांगली कॉपी लिहा, चांगली इलस्ट्रेशन द्या. आज मी लाखो करोडो रुपयाच्या बिल्डिंगच्या जाहिराती बघतो, 2-2, 3-3 पानं, त्या इतक्या पॉवर्टी दाखवणाऱ्या असतात. लोकांना वाटतं की जाहिरात केली म्हणजे सगळा मॅटर त्यात पूर्ण भरलाच पाहिजे. पेज मी एक पेज विकत घेतला आहे, अरे पण एम्प्टी स्पेस नावाची काहीतरी गोष्ट असते, ती ब्युटी देते. ती एम्प्टी स्पेस दुसरं काय आहे ते बघायला उद्युक्त करते. म्हणजे आम्ही जेव्हा जाहिरात एजन्सीत होतो काम, मी 80 साली तर ते म्हणायचे लक्ष्मीवरचे आमचे क्लायंट होते, ते म्हणते इतके 2 कॉलम 10 सेंटीमीटर घेतले, अजून मॅटर लिहा ना, आहे ना जागा. अरे तशी जागा असून उपयोग नाही, त्याचा एक लेआउट असतो कंपोज. तर जाहिरात ही आवश्यक आहे. आणि दुसरं असं की दुसरा एक जाहिरातीचं सूत्र आहे, 90% हा जाहिरातीचा खर्च हा वाया जातो, पण कुठला 10% उपयोगाचा आहे हे कळण्यासाठी 100% जाहिरात करावी लागते. तो वाया कुठला जातो हे आपल्याला कळत नाही. हा महत्त्वाचा. हो हां, त्यामुळं स्मॉल स्केल इंडस्ट्रीनी जाहिराती आणि तुमच्या बजेटनुसार करा ना. तुमच्या कस्टमर कुठं आहे,
समजा नॅशनल असेल तर तुम्हाला ऑब्व्हियसली जास्त जाहिरात करावी लागेल, त्यांपर्यंत पोचावं लागेल. दुसरं असं आहे की जाहिरातीबरोबर आपलं गुडविल कसं वाढेल. लोकांच्या मनात माझ्या संस्थेबद्दल म्हणजे तिथं फेअर प्रॅक्टिसेस आहेत, व्हॅल्यूज आहेत, ह्या फार महत्त्वाच्या आहेत. हो हो. आणि सर्वात मोठाचा म्हणजे एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स ही आजची सर्वात महत्त्वाची चालणारी करन्सी आहे. म्हणजे मी जेव्हा एखाद्या वाईल्ड लाईफ अशा कुठल्या ह्याच्यात जातो फिरायला, तेव्हा समोरून जर वाघ आला ना, मी जीपमध्ये आहे, तो वाघ येऊन माझ्या जीपवर बसला तर जे मी बघतो आणि मग ती मला त्याची मजा वाटते, हे मी सिम्बॉलिक उदाहरण दिलं. तो एक्सपिरियन्स जर तुम्ही लोकांना वेगवेगळ्या अनुभवाच्या लेवलवर नेलात तर ही करन्सी तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. त्यामुळे जाहिरातीत, आणि आज जाहिरातीचा आपला जवळजवळ जाहिरात आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशनचा 50,000 कोटी रुपयाचा टर्नओव्हर आहे भारतातला. त्यामुळे मेडिया एज्युकेशनच्या दृष्टीने मी स्टुडंटना सांगतो की तुम्ही या फील्डमध्ये आलात तर तुम्ही जर टॅलेंटेड असाल, आता आमच्याकडे म्हणतात की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलाय, ते सगळंच करतं, भाषांतर करतं, सबटायटल करतं, लोकांच्या आवाजात बोलतं. मी त्यांना म्हणतो की याच्याही पलीकडे तुम्हाला जाता आलं पाहिजे. ओरिजिनॅलिटी जी तुमची आहे त्याच्यावर ते कधीही ओव्हरपास करू शकत नाही. तुम्हाला इनोव्हेटिव्ह काही देता आलं, कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे ऑलवेज कॉपी करतं ना, काहीतरी आहे त्याची. जो डेटा आहे उपलब्ध, असलेल्या डेटावरच काम, जो उपलब्ध नाही त्याचं काय करणार आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तुम्ही विनर होऊ शकता, पण तुम्ही जर अत्यंत स्टिरिओटाईप नेहमीच्याच पद्धतीने क्लेरिकल माइंडने विचार करत बसलात तर तुम्हाला भवितव्य नाही. पुन्हा इथे संस्कृती मागे वळून बघणं, हो, आपण काय आहोत, आपला डीएनए काय आहे, अगदी ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. नक्की नक्की प्रत्येक एक्सप्रेशन साठी मार्केटिंग. हो, अगदी प्रत्येक मार्केटिंगच्या एक्सप्रेशनसाठी आहेतच आहेत. आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशनचं मी तुम्हाला म्हणालो की कॉर्पोरेट कम्युनिकेशन हा CSR नावाचा एक फंड असतो, तुम्हाला माहिती आहे ना, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. तर त्याचा एक विशिष्ट टर्नओव्हर झाला तर त्या प्रॉफिटच्या 2% तुम्हाला खर्च करावा लागतो आणि तो समाजासाठी द्यावा लागतो. ह्यातही तुम्हाला इनोव्हेशन दाखवावं लागतं. तसं होत नाही. कुठल्या तरी अंधशाळेला देणगी द्या, कुठल्या तरी आश्रमाला देणगी द्या, कुठल्या तरी विद्यार्थ्यांच्या शाळेला देणगी द्या, असं करून चालत नाही. तुमची देणगी कशी वापरली जाते, त्यातून रिसायकलिंग नवीन काय होत आहे, म्हणजे मी तर म्हणतो की असे कॉर्पोरेट फंड जर काही 2-3 कॉर्पोरेट कंपन्यांनी एकत्र येऊन वापरले, त्याचा एक कन्सॉर्टियम केला तर अत्यंत सस्टेनेबल असं काहीतरी हे कॉर्पोरेट समाजाला देऊ शकतील. कारण पैसा खर्च करायला डोकं लागतं. लाखाची गोष्ट नावाचा एक सिनेमा होता फार पूर्वी, तर त्यांना लाख रुपये मिळणं, त्यांना खर्चच करता येत नाहीत. पैसा खर्च न करता येणं ही आपल्या सर्वात मोठा दोष आहे. शासकीय पद्धतीत सुद्धा अनेकदा फंड्स परत जातात. म्हणजे सर्व शिक्षा अभियानमध्ये मी काम करत होतो, खूप शेकडो कोटी, 1000 कोटीपर्यंत पैसे परत जायचे आणि आपण इकडे म्हणतो की वर्ग खोल्या नाहीत, शाळेत शिक्षक नाही, त्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. तर ही गॅप भरून काढण्यासाठी आपल्याला खूप विजनरी पद्धतीनं त्याकडे बघावं लागेल. काही गोष्टी याच्यातनं बाहेर येतील. आता सोशल मीडिया अजून प्रभावी कसा करता येईल सर? खरं म्हणजे आपण आता सोशल मीडिया आपल्या गळ्यापर्यंत आलाय प्रत्येकाच्या. म्हणजे तुम्ही सतत रील करता, तुम्ही फेसबुकवर पोस्ट करत बसता, तुम्ही ट्विट करता. म्हणजे आता ट्विटर हे भारत, कुठल्याही देशाचे महत्त्वाचे लोक ट्विटरवर बातमी येते. आता प्रेस कॉन्फरन्स घ्यायची गरज नाही. ट्विटरवर एखाद्याने म्हटलं की ती बातमी होते आणि त्यांनी ट्विट केलं आणि ते रिलायबल समजली जाते. केवढा मोठा गौरव आहे सोशल मीडियाचा. पण आपण तो घालवतो, आपण ट्रोलिंग करतो, आपण फेक न्यूज देतो. कारण की एकदा हे माध्यम आहे ना, म्हणून मी काय म्हणतो की तुम्हाला लिटरसी पाहिजे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही गाडी जर ड्राईव्ह करताना तुम्ही चुकीची ड्राईव्ह केली तर तुम्हाला अटक होते, तसं सोशल मीडियावर असं होत नाही. अगदीच रेअरली केसेस होतात की. त्यामुळं हा माध्यम कसं वापरायचं याचं ट्रेनिंग सुद्धा मोठ्या प्रमाणावर शिक्षण पद्धतीत आलं पाहिजे. तर पुढची पिढी कदाचित या सगळ्या आता, आणि हे गावागावात पोचलं पाहिजे. कारण पुन्हा भारताचा विचार केला, भविष्यातला भारत म्हणा किंवा आत्ताचा भारत सुद्धा, बराचसा भारत अजूनही खेड्यात आहे आणि तिथलं शिक्षण समृद्ध करण्याची जास्त गरज आहे. आणि त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा योग्य वापर शिक्षणामध्ये यायला हवा आहे. अगदी अगदी.
आणि आता काय झालंय, डेटा स्वस्त करून आपण फार मोठी चूक केली आहे. मला आठवतं जेव्हा मी मोबाईल घेतला होता तेव्हा 12 रुपये 13 रुपये मिनिट असायचं बोलायला. आता डेटा याचा अभिनंद आहे, त्यामुळं तो कसाही वापरला जातो आणि त्यातून हे सगळे हे निर्माण होत आहेत. त्यामुळं एक लिटरसी तर निर्माण केलीच पाहिजे की कसं वापरलं पाहिजे काय. आणि ह्याला धोरण काय म्हणजे नाही, आता काय खरं- असू शकेल गव्हर्नन्सच्या पर्स्पेक्टिव्हनी? नाही, कारण सोशल मीडियाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की अंकुश नाहीये. तर तो अंकुश कसा आणता येईल आणि तरी ते प्रभावी कसं होईल? चांगला प्रश्न. 1995 साली आपण केबल ऍक्ट आणला. म्हणजे केबल टेलिव्हिजनवरनं वेगवेगळे कार्यक्रम, मग त्यातून काही न्यूडिटी किंवा काही व्हायलन्स दाखवत असेल तर त्याला कंट्रोल करायचा प्रयत्न केला. आत्ता एक बिल आता गव्हर्नमेंट आणताय, त्याच्यावर खूप चर्चा झाली. पण त्या बिलामध्ये गव्हर्नमेंटचा अल्टेरियर मोठी दिसतो काही वेळेला. म्हणजे फक्त गव्हर्नमेंटवर टीका करणारे जे काही प्रायव्हेट जे फीडर्स आहेत किंवा ज्यांचे चॅनल्स आहेत किंवा ज्यांचे छोटे छोटे ग्रुप्स आहेत, पोर्टल्स आहेत, त्यांना ते टार्गेट करायचा प्रयत्न करतात असं दिसतं. कारण सोशल मीडिया जे बाहेरून चालतात, जे आपल्या देशात दाखवले जातात, त्याच्यावर तर आपला काही कंट्रोल नाही. ओरिजिनेटेड इन इंडिया असेल तर आपण कंट्रोल करू शकतो. परंतु एक महत्त्वाचा नियम आहे की अशा मीडियामधून जर काही व्हायलन्स झाला, काही अटेम्प्ट झाले, मर्डर अटेम्प्ट झाले किंवा काही अशा पद्धतीच्या घटना घडल्या तर त्याला IPC तर्फे आपण शिक्षा करू शकतो आणि तशा काही केसेस झालेल्या आहेत. पण मला असं वाटतं की ते मुळामधूनच उकडायला पाहिजे. मुळातच मला सोशल मीडिया कसा चालवायचा, तुम्ही एन्जॉय करा ना. म्हणजे आता पोर्नोग्राफी सारख्या थिंग आहेत, त्याच्यावर आपण कंट्रोल करू शकत नाही कारण त्या बाहेरून येतात. म्हणजे ते जर मला नाही दाखवायचं म्हणलं तर मला ते इतकंच ते बंद करावं लागेल, इतक्या चॅनेल्स बंद करावे लागतील की तो पुन्हा लिबर्टीचा आणि लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. त्यामुळे इट्स व्हेरी कॉम्प्लेक्स. आय थिंक सेल्फ गव्हर्नन्स, सेल्फ कंट्रोल इज द बेस्ट सोल्युशन फॉर दिस. म्हणजे पुन्हा एकदा त्या आपल्या संस्कारांच्या वाटेकडे अगदी आपण, अगदी तुम्ही जो पहिला मुद्दा काढला होता की संस्कार हाच खरा कल्चर. दुर्दैवाने आपल्या भारत देशाला स्वतःची अशी कल्चरल पॉलिसी नाही. एक देशाचं सांस्कृतिक धोरण असायला पाहिजे. त्याच्यावर चर्चा झाली होती 2008-9 साली. तेव्हा असं म्हणलं होतं की आपण इतका हेट्रोजेनियस देश आहे, विविध पंथ, विविध हे, तर कसे काय एक. पण मी म्हणतो की काही बेसिक जे व्हॅल्यूज आहेत ना, त्या सर्व धर्मात आणि सर्व पंथात चालतात ना, त्याच्या आधारित तुम्ही करू शकता. पण आपण अजूनही देशाची कल्चरल पॉलिसी सुद्धा तयार करू शकतो नाही. ती होणं गरजेचं आहे. तर ते सगळं स्ट्रीमलाईन होऊ शकतं. ग्रेट. सो आता कार्यक्रमाच्या शेवटाला येतो मी. सरांनी लिहिलेलं हे खूप छान पुस्तक आहे, भिनलेली माणसं, ज्याच्यामध्ये 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 365 आणि मला वाटतं एक लेख असा आहे की जो 2 पानांचा आहे. 11 ऑक्टोबरचा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर त्या प्रत्येक दिवसाशी संबंधित व्यक्ती याच्यावर सरांनी लिहिलेलं आहे. अतिशय माहितीपूर्ण आणि त्याच्यातनं ज्ञानही बऱ्याच प्रकारे आपल्याला मिळू शकतं. शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये खूप उपयोगाचं असं पुस्तक आहे आणि सगळ्यांनीच वाचलं पाहिजे, आपणही, कारण खूप छान माहिती आहे त्याच्यात. आणि त्याच्यानंतर मी आधी उल्लेख केला तसं ब्रॉडकास्ट जर्नलिझम आणि डिजिटल मीडिया हे सरांचं इंग्रजीतनं प्रसिद्ध झालेलं पुस्तक आहे. टेलिव्हिजन आणि प्रसारमाध्यमं हे मराठीतलं पुस्तक आहे मीडियाशी संबंधित. तर ही पुस्तकं आपण सगळ्यांनी वाचावीत. सर, अजून एखादं असं पुस्तक तुमच्या दृष्टीने जे तुम्ही रेकमेंड करू शकाल आपल्या श्रोत्यांना? खरं म्हणजे एक पुस्तकाची लिस्ट मी तयार केली आहे, ती मी तुम्हाला, कारण कसं आहे की जर स्पेसिफिक सांगायचे असतील तर माध्यम कल्लोळ नावाचं एक पुस्तक आहे. माध्यम कल्लोळ. हो, अप्रतिम पुस्तक आहे. म्हणजे माध्यमात संदर्भातलं पुस्तक म्हणून. पण फारशी माध्यमाचं खोल जाणारी पुस्तकं आपल्याकडं अजून येण्याची गरज आहे. पण माध्यम कल्लोळसारखं पुस्तक नक्की वाचण्यासारखं आहे, नक्की वाचू शकतो. सो आपण आज मीडिया, मी जसं सुरुवातीला म्हटलं की यूट्यूबचा उगम हा अलीकडच्या काळातला असला तरी खूप मोठी परंपरा आहे. मला असं वाटतं भारताच्या दृष्टीने विचार केला तर जवळजवळ 700-800 वर्षांची आपली संत परंपरा आहे, ज्याचा मूळ उद्देश हा प्रबोधन हाच होता. आणि खूप सामाजिक असा व्यापक हेतू त्यावेळेला प्रत्येक संतांनी
त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यातनं भाषाही विशेषतः मराठी भाषा मोठ्या प्रमाणावर समृद्ध झाली. जर आपण ओवीपासून म्हणजे ज्ञानेश्वरांपासून तुकडोजी महाराजांपर्यंत आलो तरी आपल्याला एक विपुल असं भाषेचं दालन दिसून येतं आणि त्याच्यातून प्रबोधन झालं. कारण ते लोकांच्या नेहमीच्या जगण्याशी त्याचा संबंध होता. विठ्ठलाच्या वारीची परंपरा अजूनही सुरू आहे. त्याच्यातूनही बऱ्यापैकी वेगळ्या प्रकारची संमिश्र अशी घुसळण, सामाजिक घुसळण होते. त्याच्यातनं वेगळ्या प्रकारचं लोकशिक्षण सगळ्यांना मिळतं. माध्यमांनी या सगळ्याचा पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे आणि कॉर्पोरेट्सनी सुद्धा कशा पद्धतीने त्यांचं मीडिया स्टेटमेंट पुढे न्यावं, स्वतःविषयी सांगताना आपण मुळात कसे आहोत, किती जास्त प्रमाणात आपण दिसतो कसे याच्यावर फोकस करायचा, या सगळ्याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. पुढच्या काळातल्या भारतासाठी मीडियाचा वापर आपण कसा करतो याच्यावर बऱ्याच प्रमाणात आपलं यश अवलंबून आहे. मला असं वाटतं या विषयावर आज सरांनी खूप उपयुक्त अशी माहिती दिली. सर, आपण इथे आलात त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि आपण हा कार्यक्रम बघा, सगळ्यांना शेअर करा. नेहमी जसं तुम्ही याच्यावर कमेंट करता तसे तुमचे अनुभव असतील, या विषयातली संदर्भातली काही माहिती असेल तर ती शेअर करा. धन्यवाद.